हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया सौलभ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही म्हणाल आली वाटतं गावावरून ही. आली आहे. आणि आलं की आपलं काय स्वच्छता मोहीम सुरू आहे. सोफ्याच्या मागचं झाडायचं आहे. आपल्याला खूप असतं ना बारीक सारीक गोष्टी करायच्या आहेत ज्या राहिल्या त्या आता पटपट जेवढी 2-3 दिवसात क्लिनिंग होईल तेवढी करून घेणार. परत एकदा रुटीन सुरू झालं की मग वेळ नाही पावसाळ्यामध्ये. बघा मागे किती घाण जमली आणि पाऊस पडला ना, धूळ वगैरे भरपूर आली आहे. तर ते सगळं क्लीन करून घेते. आराम संपला ग बाई, संपला आराम. आणि हो, माझ्या मैत्रिणींना मी खूप मिस केलं, कारण ना 2-4 व्हिडिओ माझे आले नाहीत, कमेंट्स आले नाहीत माझ्या ठरलेल्या मैत्रिणींच्या. मग मी विचार केला, अरे मी जशी सुट्टीवर आहे तशा त्या देखील सुट्टीवर गेल्या असतील, त्या पण एन्जॉय करत असतील. तर मी तुम्हाला मिस केलं, कारण नेहमी करणारे असतात ना, त्यांची सवय होते ना. जसं ते गप्पांच्या कट्ट्याची सवय असते, अरे ही का नाही आली आज भेटायला, हिचं का नाही आहे, काय कळलं नाही, म्हणजे बरी असेल का, ठीक असेल का, कुठे गेलीस, असे विचार येतात. तर आता आजपासून नॉर्मल या बरं का गप्पांच्या कट्ट्यावर. आता हे सगळं क्लीन केलं मस्तपैकी. अजून आंघोळ काही झालेलं नाही. बाथरूम वगैरे स्वच्छ धुवूनच मग आंघोळ करणार. ही सगळी कामं झाली की मग रिलॅक्समध्ये फ्रेश व्हायचं, कारण नंतर सगळे कपडे परत माझे तर बाई ओलीच होतात, मला नाही जमत. बघा सुरू झालं रुटीन आपल्या नेहमीच्या घरी. संपली सुट्टी, माहेर पण संपलं, खूप एन्जॉय केलं. आता मूळ पदावर, आपल्या ओरिजिनल डाएटवर, एक्सरसाइजवर. अशी पटकन सुट्टी संपली ना, सगळ्या गेल्या आपल्या घरी. आता घर असं रिकामं झालं आहे. आई जेवली नाही त्या दिवशी. आम्ही ज्या दिवशी निघालो ना, दुसऱ्या दिवशी पण म्हणते घर असं भरलेलं होतं ना, एकदम 10-15 माणसं एकदम रिकामी झालीच होतं. मी, बहीण, आम्ही, बहिणीची मुलगी, आम्ही सगळे एकत्रच आलो. बाकी ते आतेभाऊ वगैरे सगळे गेले, आत्या वगैरे. त्याच्यामुळे एकदम तिला कसं तरी झालं. असं होतं ना, जाताना खूप मन आनंदी असतं, आम्हाला पण येताना एकदम कसं तरी व्हायला लागलं. पण काय आता नियमच आहे, जो तो आता आपल्या संसारात रमणार. आता पाऊस पडणार, पाऊस पाणी झाला की गावची कामं सुरू होणार, आपलं इथलं रुटीन सुरू होणार. आता काय घरामध्ये मी आले तर बाबा सगळं ठीकठाक होतं, पण आता काय झालं, बाकीचा पण पसारा आहे ना, जसं बेडशीट वगैरे सगळं धुवायला काढलं आहे. पण आता नेमका पावसाला पण सुरुवात झाली इथे थोडी. होनी सांगितले सगळं आवर, पण डायनिंगवरती माझ्या गोष्टींना हात लावू नको. त्यांचे काही कागदपत्र आहेत, मी काय हातच नाही लावला बाई तिकडे. आणि हे बघा गावावरून आणलेलं या अशा फुलांचं झाड मी लावलं बरं का. आता मला आवडली होती ना ती फुलं खूप. म्हटलेलं आता पावसात येईल ते चांगलं. म्हटलं आता झाडांकडे थोडी नजर फिरवली. बाहेर पाऊस सुरूच आहे, वातावरण जरा गार आहे, हिरवंगार झालं आहे. यावर्षी काय लवकर पावसाळा सुरू झाला आहे. पावसाने फार गंमतच केली, पण बरं वाटते, थंड वाटते. हा. म्हटलं तर हॉलच्या बाल्कनीतल्या झाडांकडे पण बघावं. आहेत व्यवस्थित, पाणी घातलं. ह्या लोकांनी सांगितलं होतं पाणी वगैरे वेळच्या वेळी घाला. आणि पाऊस पण सुरू झाला त्याच्यामुळे थोडंसं त्यांनाही थोडी टवटवी आली आहे. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, माझी जी ती कासांडी आमच्याकडे म्हणतात ना, त्याला तुम्ही म्हणतात पितळी पॉट, आता ते सगळं खराब झालं आहे. जवळजवळ 8-15 दिवस झालं. त्याचं काय म्हणतात, रंगच बदलला आहे. आता म्हटलं तिला पहिले स्वच्छ करूया. म्हणजे बघा, आपण बाहेर गेलो, गावाला गेलो, फिरायला गेलो की घरी आल्यावर आपल्या मागे पुन्हा काम आहेत. जाताना पण करायचं आणि आल्यावर पण करायचं. बरं, नाही केलं तर आपल्याला चैन नाही पडत. घर स्वच्छ नीटनेटकं असलं की आपल्याला प्रसन्न वाटतं ना, आणि मन शांत होतं. तोपर्यंत आपलं काय मन शांत होणार नाही. तर बाई काय सांगते तुम्हाला, मी ना आता या सुट्टीचा इतका आनंद घेते ना. आता सुट्टी संपल्यानंतर जेव्हा जायचा वेळ येते ना, तेव्हा ना अंगावर काटा येतो. पुन्हा ती ट्रेनची गर्दी, पुन्हा तो प्रवास, पुन्हा ती दगदग. पण एकदा 2-3 दिवस जरा पहिल्यांदा कसं तरी होतं, पण नंतर सवय झाली ना की छान वाटतं. तर आहेत जोपर्यंत सुट्टी 4 दिवस अजून, तोपर्यंत मस्त आराम करायचा, एन्जॉय करायचं, कामं पण करायची, क्लिनिंग पण करायची. आणि हो, मी कॉफी मिस केली गावाला, तर म्हटलं आज पहिल्यांदा कॉफी घेऊया गरमागरम, मला जशी आवडते तशी. आणि मोसम पण किती छान आहे, आणि अशा वातावरणात कॉफी घ्यायचा आनंद काय भारीच. कॉफी घेऊन बसले थोडा वेळ बाल्कनीत, निवांत शांत. बघा, आपण जेवढं काम करतो, मेहनत करतो, तितक्याच आरामसुद्धा महत्त्वाचं आहे. नुसतंच घरातली कामं आणि यालाच सतत वेळ द्यायचा, याच्यापेक्षा थोडंसं स्वतःलाही शांतता द्यायची, असं माझं असतं. आणि अहो नाही आहे दादा, मी एकटीच आहे, कारण त्यांना एवढी लॉंग वेकेशन नसते ना. तर मस्त कॉफीचा आस्वाद घेतला आणि माझ्या लक्षात आलं, अरे तुळशीला ना त्या मंजुळा आलेत. काय म्हणतात ना, आई म्हणते मंजुळा काढायच्या म्हणजे तुळस चांगली वाटते, मंजुळा ठेवायच्या नाहीत. म्हणून म्हटलं त्या सगळ्या मंजुळा मी आता काढल्या.
कारण ना मागे मागे माझी तुळस ना जगतच नव्हती, काय व्हायचं काय कळायचंच नाही. म्हणून म्हटलं चला आता हे सांगितल्याप्रमाणे काढूया आपण या मंजुळा आणि बघूया तुळस कशी फुलतीये. मी आणि माझी मैत्रीण निघालो आता शॉपिंगला. बरेच दिवस आम्हाला तिकडे जायचं होतं गांधी मार्केटला, तर पण काय झालं तिची दाताची अपॉइंटमेंट आहे डेंटिस्टमध्ये. थोडंसंच काम आहे ते तिचं करणार आणि मग निघणार. दुपारचं गेलं की थोडं गर्दी कमी असते ना. लवकर लवकर गांधी मार्केटला लग्नाच्या आधी गेलो. गांधी मार्केटमध्ये आम्ही शॉपिंगला आलो आहे. बघूया काय काय घ्यायचं आहे. म्हणतात खूप सारं आहे, आता काय घेऊ तेवढं बघूया. जे आवडलं तर घ्यायचं. चला फिरायला सुरुवात करूया. हे आहे गांधी मार्केट. इथून सुरू होत आहे बघा. या मार्केटमध्ये स्ट्रीट शॉपिंग पण आहे आणि आतमध्ये त्यांची काही दुकान आहेत ज्यांना नंबर आहे. तिथे साड्या, ड्रेस, कुर्ते वगैरे असं सगळं बघायला मिळतं आपल्याला. मैं जो प्राइस है उसमें लिया सगळं मुझे कम करने का. हा बघा ब्ल्यू कलर, मला ब्ल्यू कलरच खूप आवडतो. हा मला 400ला मिळाला. फ्लॅट सीझन चालू आहे ना, ते म्हणते 500. मी म्हणते अजून कमी करा, नाही करत. होलसेल मार्केट आहे, किमतीच्या मानाने बरे आहेत कपडे. आता माहीत नाही किती टिकतात, पण कपडा तर चांगला दिसतोय. बघूया. आता मोर्चा वळवला साड्यांकडे. तर साड्या घ्यायच्या. साड्या नाही बाई, साडीच एकच. हां, मला ना ती ऑफ व्हाईट कलरमध्ये साडी हवी होती. माझी एक होती ती आता खराब झाली. ठरवून निघाला की आपल्याला हाच कलर हाच पॅटर्न पाहिजे तर पटकन खरेदी होती, नाही तर गोंधळ होता. आणि माझे ना शॉपिंग पटकन होते, मला वेळ नाही लागत खूप सारं निवडायला. असं पटकन एकदा माझी नजर एखाद्या गोष्टीवर खेळली की मी तीच घेते. तरीसुद्धा तो आवडीने वेगवेगळ्या साड्या दाखवत होता, आम्ही बघत होतो. तर माझ्या मैत्रिणीने पण एक घेतली, मी पण घेतली. दोघींनी अशा सेमच कलरमध्ये सेम प्रिंटमध्ये घेतलेत, गोल्डनमध्येच. गांधी मार्केटमधलं शॉप नंबर 18 लकी सारीज म्हणून हे दुकान आहे. तिथे आम्हाला या साड्या मिळाल्या आणि मार्केट फिरत राहिलो, बघत राहिलो. पण काय झालं, जास्त काही घेणं झालं नाही. आता भूक लागली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर पहिलं म्हटलं खाऊन घेऊया आणि हा ब्रेक घेतला. छानपैकी कोल्ड कॉफी घेतली आणि पुन्हा खरेदीला सुरुवात. पण म्हणावं असं काही घेतलं नाही. नंतर ना आभाळ भरून आलं, पाऊसाचा जोर दिसायला लागला. तर म्हटलं आता पटपट पटपट आवरून निघायचं बघायचं होतं. तरी पण बायकांचं असतं ना, निघतो म्हणतो पण निघून होतच नव्हतं. तर छान छान दुकान आहे तिथे, कानातले, गळ्यातले, चप्पल, पर्स सगळं आहे. पण मी जेव्हा पूर्वी आले होते ना एकदा मैत्रिणीबरोबर, नंतर अहोंच्या बरोबर, जेव्हा मी करूर रोडला राहत होते तेव्हा ना खूप असं रोडनी पण भरपूर स्टॉल होते. ते आता कमी झाले. त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले लॉकडाऊन नंतर जरा कमी झाले. जाऊ देत, मला जे हवं होतं ते मी घेतलं. आता घरी गेल्यावर तुम्हाला निवांत सगळं दाखवेन. आता घरी परतायची घाई लागली आहे. पावसाच्या आधी आम्ही घरी आले की आपली कामं असतात. पटकन पहिल्यांदा कुकर लावला, मस्तपैकी चहा घेतला, कुकर झालेला आहे. आता फक्त काहीतरी भाजी वगैरे बनवायची आहे. तर मी विचार करते चिकन बनवावं, कारण अहो म्हणतात तू मस्त गावाला जाऊन आली, छान छान खाऊन आली, आम्हाला काय. तर म्हटलं बनवते चिकन, झटपट सोप्या पद्धतीचं चिकन बनवायचं. म्हटलं त्याच्या आधी शॉपिंग केलेली दाखवावी, चैन नाही पडत ना. आणि अहो मला म्हटलं आमच्यासाठी काय आणलंस. आता तिथे सगळं लेडीजचंच होतं, जेंट्सचं काहीच नव्हतं त्या मार्केटमध्ये असं विशेष. काय आणणार. चला, तर तुम्ही करताना बघितलीच आहे शॉपिंग, तर तरी पण आपलं हा ब्ल्यू कलरचा ड्रेस बघूया आता कसा वाटतोय. मस्त त्याला असं हे बघा ना, हे असं विणलेलं आहे काम, छान आहे. मला हे खूप आवडलं. आणि असे त्याच्यामध्ये हे थोडेसे ग्लास आहेत असे. तर दाखवू का तुम्हाला जरा. मला ब्ल्यू कलर जरा फारच आवडतो. तुम्ही बघितलं असाल साड्या, ड्रेस असतात. हे बघा याच्या पॅन्टला ना अशी गोल्डन पट्टी आहे, छान वाटते. तर होलसेल मार्केट आहे असं ते म्हणतात, त्याच्यामुळे किमतीत फरक जाणवतो. कारण मी काही ड्रेस असे बाहेरून ऑनलाईन वगैरे मागवते, कधी दुकानातून घेते, पण मला ह्याचा कपडा चांगला वाटला. आणि ही साडी ऑफ व्हाईट आणि त्याच्यावरती गोल्डन असे केलेलं काम आणि त्याला टेसल्स आहेत आणि सुंदर अशी डिझाईन आहे. मला खूप आवडली आणि मला हा कलर हवाच होता.
मी चित्रपट अभिनेत्री रेखा हिची अशी साडी पाहिली होती, पण त्यांच्या साडीची किमती अफलातून असतात. पण आपण त्यांच्यासारखी सिमिलर असं घ्यायचं आणि आपण आपली स्टाईल करायची स्वस्तात मस्त. मला कितीला मिळाली माहिती आहे का? 1,500ला मिळाली साडी. तर तेही लोक म्हणत होते आमचं होलसेल आहे, तुम्हाला ही साडी बाहेर 2,000-2,500 पर्यंत असेल. जाऊ दे, किमतीचं सोडून देऊया. ब्लाऊज शिवून झाला की मी तुम्हाला व्यवस्थित स्टाईल करून ती दाखवणारच आहे नेहमीप्रमाणे. आणि हा बघा, डार्क मळखाऊ स्कर्ट घरात घालायला खराब न होणारा. याच्यावरती तुम्ही ऑफ व्हाईट कलरचा, ब्लॅक कलरचा, येलो कलरचा पण टॉप घालू शकता. आणि मला खूप आवडतात स्कर्ट घालायला, म्हणजे घरात एकदम कम्फर्टेबल तुम्हाला वावरता येतं, पटकन बाहेर पण जाता येतं, तर छान आहे. आणि ह्या पॅडेड ब्रा ते पण टी शर्टमध्ये किंवा आपल्या ड्रेसमध्ये घालण्यासाठी योग्य. आणि त्याला बटन्स पण आहेत, पुढून त्या सगळ्या ओपन होऊ शकतात बघा अशा. आणि सॉफ्ट आहे मटेरियल. आणि ही स्ट्रीट शॉपिंग आहे बरं का. तर याच्यामध्ये मी आणखीन एक कलर घेतला. ह्या त्याने आम्हाला 300ला एक सांगितलेला, पण आम्ही 200ला एक याप्रमाणे घेतल्या. आता मी पहिल्यांदाच वापरणार आहे, त्यामुळे ह्या किती टिकत आहेत, कशा आहेत हे मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही, नंतर सांगेन. आणि हे छोटेसे कानातले फक्त 100 रुपये. मला आवडले, मी घेतले. कोणत्या तरी ड्रेसवर होणारच आहेत ते मॅच. तर अशी झाली अचानक ठरलेली छोटी मोठी शॉपिंग. कारण एरवी कसं करतो आम्ही, सकाळी लवकर निघतो, म्हणजे साधारण 11ला निघतो, ते संध्याकाळी 7-8 वाजताच परत येतो. पूर्ण ते मार्केट असं पिंजून काढतो, फिरतो. यावेळेला आम्ही अगदी हार्डली 2-2.5 तासात परत जाऊन आलो. कारण आमचं ठरलं नव्हतं ना, अचानक प्लॅन झालं की जाऊया म्हणून. पुन्हा वेळ नाही मिळणार. आणि आम्ही बरेच दिवस म्हणतो जायचं पण वेळच मिळत नाही. आणि आम्ही दोघीजणी म्हणजे जवळजवळ 30 वर्षानंतर गेलो. आम्ही लग्नाच्या आधी गेलो होतो. आम्ही तसे भरपूर मार्केट फिरतो. दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे जातो. हिंदमाता असू देत, बुलेश्वर असू देत, मस्जिद असू देत, मनीष मार्केट, नंतर वेस्टर्न साईडचं नटराज मार्केट, इकडे उल्हासनगरचं मार्केट, लिंक रोड, घाटकोपर, जिथे जिथे आम्हाला मिळेल ना तिथे आम्ही वर्षातनं एकदा दोघी शॉपिंगला बाहेर पडतो. दिवसभर भटकतो, खातो, एन्जॉय करतो. शॉपिंगला निघणं हा घरातनं बाहेर पडण्याचं एक कारण आहे. कारण असतं दोघींनी एकत्र जावं, खावं, प्यावं, एन्जॉय करून यावं. आणि प्रत्येक वेळेला काय आपण खूप सारं घेतो असं काय नाही, मजा पण असते. नुसतं बघायचं, फिरायचं, काय आलंय काय नाही, त्याच्यात पण असं असतं ना, एक राऊंड मारला तरी खूप बरं वाटतं. तर अशी झाली छोटीशी शॉपिंग. म्हणजे ठरवलेलं काय काय घ्यायचं, म्हणजे माझ्या डोक्यात असं आलेलं, मी इतक्या वर्षांनी जाते म्हणजे गांधी मार्केटमध्ये मी काय काय घेणार, पण तसं काही झालं नाही. पण मला जी साडी हवी होती, जो कलर हवा होता, ती स्वस्तात मिळाली. म्हणजे किमतीच्या मानाने खूप छान. कारण मी त्याचं टेक्स्चर वगैरे बघितलं. आणि माझं कसं असतं, एक स्वस्त असो महाग असो, एखादी गोष्ट आवडली की पटकन ती घ्यायची, जी आपल्याला छान वाटते ती. असं असतं. कधी कधी स्ट्रीट शॉपिंगमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर ऑप्शन्स असतात, खूप छान छान गोष्टी मिळतात. आता उदाहरण तर ही पॅन्ट मी म्हणजे पॅन्ट म्हणून नाही, आपण याला काय म्हणायचं, प्लाझो, काय घरी घालायला असंच. तर ते मी गेल्या वर्षी घेतलं होतं. चांगलं टिकला हा कपडा, अजिबात शिलाई उसवली नाही. दादरलाच घेतले होते 2. तर टिकतात कधी कधी. आणि काय आहे, यूज आणि करायचे आणि नवीन घेत राहायचं, तर असं आहे. तर ब्रँडेड असू देत, रोड शॉपिंग असू दे, शॉपिंगचा आनंद हा सारखाच. तर आता जाऊया स्वयंपाक करायला. म्हणजे झालेलं आहे निम्मा अर्धा. तर आता शॉर्टकट चिकन बनवायचं आहे. लगेच होतं ते, तुम्हाला आता कळलंच मी बनवताना. पण त्यापूर्वी तुम्हाला एक सांगते बरं का, नाही तर तुम्ही विसरून जाता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जा. आणि हो, ज्याने कोणी अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नाही ना, त्याने जरूर सबस्क्राईब करा बरं का. सबस्क्राईब केलं की मला पण जरा बरं वाटतं, आपली फॅमिली मेंबर वाढतात आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ बघायला मिळतील, हो की नाही. आणि कमेंट नक्की करा, त्याने मी गप्पा होत होतो आपल्या गप्पांच्या कट्ट्यावर. चला आता किचनमध्ये जाऊया, खूप झालं. तर हे असं पटकन होणारं चिकन आहे. मी काय केलं, पटकन कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं तेलात परतून घेतलं आणि थोडेसे काजू पण टाकले आणि त्याची चांगली रबरबीत अशी पेस्ट केली. आणि तेलात परतून ते हळद मीठ लावलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलं. आणि त्याच्यात पाणी जे जास्त टाकायचं नाही, त्या अंगच्या पाण्यावरच शिजू द्यायचं. त्या कांदा टोमॅटोचं जे मसाला आहे ना, त्याच्यात जे छान शिजतं आणि होतं पण पटकन, लागतं पण चविष्ट. त्याच्यात चिकन मसाला, लाल तिखट, हळद वगैरे हे सगळं टाकलं. आणि अहो म्हणाले, तू गावाला मस्त मस्त खाल्लंयस, आता आम्हाला पाहिजे. म्हटलं हो, देते की करून 2 मिनिटात. असलं चिकन करायला मला वेळ नाही लागत, भाजी करायला जेवढा वेळ लागतो तेवढं. झाकणावर पाणी ठेवलं आणि तेच गरम पाणी त्याच्यामध्ये थोडंसं ओतलं. बघा, मस्त चिकनचा रस्सा तयार आहे. आहा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं बरं का.